नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. काल 14 फेब्रुवारी 2024 नगरपालिका बांधकाम विभाग अभियंता गिरीश डुबेवार निघाला चोर या शीर्षकाखाली आपण एक बातमी प्रकाशित केली होती. त्यामध्ये आपण असं सांगितलं होतं की लवकरच या बातमीचा दुसरा भाग आपण प्रकाशित करणार आहोत. आजचा हा आपला दुसरा भाग. काल आपण बघितलं कशा प्रकारे जे अभियंता गिरीश डुबेवार आहेत यांनी जे नुकतंच बांधकाम विभागाचं बांधकाम चालू होतं त्यामध्ये जे बांधकाम विभागातील जे मोठमोठ्या अशा खिडक्या आहेत, लोखंडी खिडक्या, त्या खिडक्या निघाल्या होत्या. कोणतीही कार्यालयीन परमिशन न घेता, मुख्याधिकारी यांना न सांगता, त्यांची परवानगी न घेता त्यांनी स्वतःच्याच मनाने ते सर्व जेवढेही काही 10 ते 12 लोखंडी खिडक्या आहे एक ऍपे केला. पिवळ्या कलरचा ऍपे MH29AN0014 या नंबरचा ऍपे. त्यामधून त्यांनी चक्क नगरपालिकेमधून 6 ते 7 जणांच्या मदतीने ते सर्व जेवढ्या खिडक्या आहे ते ऍपेमध्ये लोड केल्या आणि चक्क त्यांनी त्यांच्या घरी नेण्याचा प्रयत्न केला. पुसद मधल्या काही जे जागरूक नागरिकांनी त्यांना जेव्हा कळलं की हे अशा प्रकारचा कुठेतरी कारनामा चालू आहे, त्यांनी त्या पाठलाग केला आणि जेव्हा अभियंता गिरीश डुबेवार यांना भनक लागली तेव्हा त्यांनी चक्क घरी नेण्याऐवजी जे खिडक्या घरी नेण्यात येत होत्या ते खिडक्या त्यांनी चक्क वासवी भवनकडे वळवल्या. हा विषय जेव्हा मुख्याधिकारी अभिजित वायकोस नगरपालिका पुसद यांच्याजवळ गेला त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आणि त्या समोरची स्टोरी तुम्हाला पूर्णपणे माहित आहे. जर बघितले नसेल मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, तुम्ही लगेच जाऊन बघा. जेव्हा या विषयाबाबत मी स्वतः नगरपालिका पुसद मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना विचारणा केली तेव्हा त्यांच्या मार्फत आमचं कॉल रेकॉर्डिंगवर काय संभाषण झालं हे तुम्ही पहिले ऐकून घ्या. हॅलो. सर, ऋषिकेश जोगदंडे बोलतोय. हा बोला. सर, आपल्या नगरपालिकेतील बांधकाम विभागाच्या जे खिडक्या आहेत ते आपलं गिरीश डुबेवार जे अभियंता आहेत बांधकाम विभागाचे त्यांनी नेल्या होत्या. त्या वासवी क्लबवर नेऊ लागले होते, आपण ते वापस जप्त केले. ते आम्ही तशी शूटिंग आपल्याजवळ पूर्ण ती हो आहे, मला शूटिंग जप्त केले आपण. सर, त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येईल? मग शोकॉज इश्यू करतो. शोकॉज इश्यू करणार आहे. ठीक आहे, थँक्यू सर. आत्ताच आपण ऐकले कशा प्रकारे अभिजित वायकोस मुख्याधिकारी नगरपालिका पुसद यांनी जेव्हा मी त्यांना प्रश्न केला की त्यांना जेवढे काही बांधकाम विभागातून जे खिडक्या नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला ते नेल्या सुद्धा, परंतु काही जागरूक नागरिकांमुळे ते त्यांचा चोरीचा डाव फसला. आता त्यांच्यावर तुम्ही कोणती कायदेशीर शासकीय कारवाई करणार? तेव्हा मुख्याधिकारी नगरपालिका पुसद अभिजित वायकोस यांनी सांगितलं की त्यांना आम्ही शोकॉज नोटीस पाठवू. फक्त शोकॉज नोटीस. जेव्हा या विषयाचं गांभीर्य आम्ही ओळखलं आणि याचा आम्ही बुडाशी जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला कळलं की या बाबीची, या घटनेची कोणतीही परमिशन अभियंत्यामार्फत मुख्याधिकारी यांच्याकडून किंवा नगरपालिका कार्यालयामार्फत काढण्यात आलेली नाही. स्वतःच्या मनानेच जवळपास 20 ते 25 हजार रुपयाचा माल या अभियंत्याने पहिले तर स्वतः घरी नेण्याचा प्रयत्न केला. नंतर तो डाव फसल्यामुळे त्यांनी चक्क त्यास वेगळे वळण देण्याकरिता ते वासवी भवन कडे वळवलं. आणि जेव्हा मुख्याधिकारी यांना ही बाब कळली तेव्हा कडक भाषेत जेव्हा मुख्याधिकारी यांनी विचारले तेव्हा ते जे ठेवलेला माल होता वासवी भवनकडे, वासवी भवनामधून माल वापस नगरपालिकेकडे आणला. जेव्हा मुख्याधिकारी यांना विचारलं की फक्त शोकॉज नोटीस, त्यांनी जेव्हा सांगितलं की जे कारवाईसाठी आम्ही फक्त शोकॉज नोटीस काढणार आहेत. जर या घटनेचं गांभीर्य आपण बघायला गेलं तर फक्त ही एकच घटना नाही जो उघडकीस आलेली आहे. यापूर्वी सुद्धा नगरपालिका बांधकाम विभाग अभियंता गिरीश डुबेवार यांच्यावर मेलेल्या कर्मचाऱ्याच्या टाळूवरची लोणी खाण्याचं प्रकरण, त्यांची पगार निघत होती आणि त्यामध्ये त्या प्रकरणामध्ये अग्रस्थानी गिरीश डुबेवार यांचं नाव झळकलं होतं. ते प्रकरण सर्व पुसदकरांना माहित आहे आणि इतरही कशा प्रकारे काम चालतात हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. चक्क शहर पोलीस स्टेशन पुसद येथे गिरीश डुबेवार यांच्यावर तक्रार सुद्धा फाटलेली आहे. आणि एवढे असून सुद्धा मुख्याधिकारी अभिजित वायकोस फक्त म्हणतात शोकॉज नोटीस. ही घटना त्यांच्या समोर येऊन सुद्धा आमच्या माहितीप्रमाणे त्यांच्यावर पूर्ण शासकीय नियमाप्रमाणे FIR दाखल होऊन चोरीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. मुळात संगनमत करून जे दरोडेखोरीचा यांचा प्रयत्न होता तो कुठेतरी जागरूक नागरिकांमुळे फसला. नाहीतर हे दरोडेखोरी
आणखी किती चालत होती किंवा आणखी किती मोठ्या प्रमाणावर चाललेली आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. आम्हाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी सुद्धा असे बरेच प्रकरण घडलेले आहे, परंतु अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे ते बाहेर आलेले नाही. मी मुख्य अधिकारी नगरपालिका पुसद अभिजित वायकोस यांना विनंती करतो की तात्काळ तुम्ही जेवढेही कॅमेरे आहेत नगरपालिकेतील ते तात्काळ तपासा, शूटिंग बघा, कशा प्रकारे नेले, कशा प्रकारे आणले, आणि जेवढेही यामधले संबंधित दरोडेखोर आरोपी आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, अभियंता गिरीश डोबेवार यांच्यावर शासकीय कठोर नियमाप्रमाणे FIR नोंदून शासकीय कलमाखाली त्यांना जेलमध्ये पाठवण्यात यावे अशी पुसदकरांकडून मागणी होत आहे. आता बघू मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या मार्फत फक्त शोकॉज नोटीस पाठवली जाते की अगदी कडक पाऊल असे त्यांच्यावर FIR दाखल केली जाते. समोरच्या भागाकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. कॅमेरामॅन भैया मनवरसह मी ऋषिकेश जोगदंडे.